आज नागपंचमी. भारतीय सण उत्सवांना पर्यावरणाचं आणि विज्ञानाचं अधिष्ठान आहे. प्रत्येक सण उत्सव साजरा करण्यामागं निश्चित असा दृष्टिकोन आहे. नाग म्हणजे सर्प हे माणसाचे शत्रू नसून मित्र आहेत हे मनावर बिंबवण्यासाठीच नागपंचमीचा सण सुरू झाला असावा. भारतीय संस्कृतीमधील दैवतांमध्ये नागाचा समावेश आहे. भगवान शिवशंकराच्या गळ्यातील नाग, विष्णूच्या सानिध्यातील शेषनाग यातून सापांचं अस्तित्व अनादी कालापासून आहे हे स्पष्ट होते. साप उंदरांचा भक्षक आहे. उंदरांमुळे शेतकऱ्यांना पिकवलेल्या अन्नधान्याची प्रचंड नासाडी होते. शिवाय अनेक दुर्धर व्याधींमध्ये सापाचं विष उपचारासाठी वापरलं जातं. जर साप नसते तर उंदरांचा उपद्रव वाढला असता आणि अपरिमित नुकसान झालं असतं. म्हणून निसर्ग आणि अन्न साखळीमध्ये सर्पकुलाचं मोठं महत्त्व आहे. आजच्या नागपंचमी निमित्त सापांचं महत्त्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. आजच्या नागपंचमीच्या निमित्तानं नागांची म्हणजेच सापांची पूजा केली जाते. सापाला भारतीय संस्कृतीनं देवत्वाचा दर्जा दिलाय. भगवान शिवशंकरांच्या गळ्यातील वासुकी आणि भगवान विष्णू ज्यावर आरूढ आहेत तो शेषनाग ही आपल्या पुराणातील त्याची उदाहरणं आहेत. नागराज म्हणजे तर देवत्वाचा अंश असलेला किंवा देवांचा सखा असं मानलं जातं. त्यामुळं नागपंचमीला मोठ्या भक्तिभावानं नागांची पूजा केली जाते. संपूर्ण पृथ्वी शेषनागानं तोलून धरली आहे अशी ही श्रद्धा आहे. नागदेवतेबद्दलच्या अनेक आख्यायिका आजही सांगितल्या जातात. शंकराच्या पिंडीवर फणा काढून बसलेला नाग म्हणजे तर अनेकांना दैवत्वाची प्रचिती वाटते. कारण भारतीय संस्कृतीनं या सरपटणाऱ्या प्राण्यांचं पूजन करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. खरं तर साप हा जीवसृष्टीतला एक प्राणी असून त्याचं निसर्ग आणि अन्नसाखळीतील महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. साप जिथं असेल तिथं गुप्तधन असतं असं जुनी माणसं म्हणायची. जुन्या माणसांना धन म्हणजे पैसे किंवा सोनं नाणं अपेक्षित नव्हतं. पूर्वीची माणसं पशुधन आणि धान्यालाच खरं धन मानायचे आणि धान्याची नासाडी करणारा सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे उंदीर. एक साप सरासरी 30 वर्ष जगतो. त्यात तो प्रत्येक आठवड्याला साधारण एक जोडी उंदीर खातो. तर उंदरांचीही एक जोडी वर्षाकाठी 700 ते 800 पिल्लांना जन्म देते. जन्माला आलेला प्रत्येक उंदीर पुढल्या 2 महिन्यातच प्रजननासाठी सक्षम होतो. एक उंदीर महिन्याला 400 ते 450 ग्रॅम धान्य खातो आणि तेवढंच साठवून देखील ठेवतो. म्हणजे एक जोडी उंदीर वर्षाकाठी 10 ते 12 किलो अन्न फस्त करते. दुसरीकडं एक साप दर आठवड्याला एक जोडी उंदीर नष्ट करतो. त्यामुळं एक साप एका वर्षात जवळपास 21,000 उंदरांची संख्या नियंत्रित करत असतो. त्यामुळंच सापाला धनाचा रक्षक म्हणत असतील. उंदरांमुळं अनेक रोगही पसरतात. पण साप पृथ्वीतलावर आहेत म्हणून उंदरांची संख्या नियंत्रणात आहे. साप निसर्गाचा समतोल राखत असल्यानं कदाचित पुराणांमध्ये पृथ्वीला सापानं आपल्या फण्यावर तोलून धरले असंही म्हणत असतील. नागपंचमीला नागांचं पूजन करून सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. पण एरवी मात्र गैरसमज आणि भीतीतून दिसला साप की मार त्याला अशीच अनेकांची भावना असते. वास्तविक प्रत्येक साप विषारी असत नाहीत आणि तो आपणहून माणसांच्या वाटेला जातही नाही. पण तरीही कधी सापाचं विष काढून घेण्यासाठी तर कधी भीतीतून सापांची बेसुमार हत्या होते. त्यातून माणूस आपल्या हातानंच निसर्ग साखळी विस्कळीत करतोय. सापाचं मुख्य खाद्य जे आहे ते उपद्रवी करणारे जे प्राणी आहेत, उदाहरणार्थ उंदीर, घुशी, सरडे, पाली, चिचुंद्री हे त्याचं मुख्य खाद्य आहे. आणि हे शेतातलं धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात करतात. आपल्या भारतातलं जे काही अन्नधान्य पिकतं त्यातलं 26% धान्य हे उपद्रवी प्राणीच नष्ट करतात. त्यामुळं आपल्याला सापच हा एकमेव प्राणी असा आहे की जो शेतकऱ्याला मित्र मानला जातो. कारण ते शेतातली अन्नाची नासाडी थांबवतात आणि म्हणून उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांना ते खाऊन एक निसर्गाचा समतोल राखतात. त्यामुळे निसर्गातल्या साखळीतला सर्प हा फार महत्त्वाचा मानला जातो आणि तो शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. म्हणून त्याची एक कृतज्ञता म्हणून आपण सर्वांनी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सर्पपंचमी साजरी करावी आणि सगळ्या सापांची ओळख करून घ्यावी. सगळे साप हे विषारी नसतात. त्यामुळं त्याच्याबद्दलचे गैरसमज किंवा अंधश्रद्धा आहेत त्या कमी करून खऱ्या अर्थानं आपल्याला जर सापाचं आपण विज्ञान जाणून घेणं आणि सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हीच त्यातली महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षात सापांबद्दल जनजागृती वाढली आहे.
अनेक सर्पमित्र तयार झालेत. सापांना मारू नका, त्यांना वाचवा यासाठी ही सर्पमित्र मंडळी पदरमोड करून राबत आहेत. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला साप हाताळणं जमणार नाही कदाचित, पण किमान सापांबद्दलची अनाठायी भीती कमी झाली तर नक्कीच माणसाचा मित्र असलेल्या सापाला जपता येईल.